Hello students, today we'll continue the next part of hydrocarbons. In last part we have discussed alkanes, I think up to the chemical properties of alkanes in that mechanism of halogenation of alkanes. इथपर्यंत आपण डिस्कस केले बळनो. ओके, नाव द नेक्स्ट पार्ट इज कंबशन आय थिंक एक्सक्लुडेड आहे पार्ट हा. ठीक आहे ना, कंबशनचा पार्ट एक्सक्लुडेड आहे. तरीसुद्धा बघा कंबशन रिॲक्शन हायड्रोकार्बनच्या काय होतात, एकदम सिंपल रिॲक्शन्स आहेत कंबशन रिॲक्शन्स. करेक्ट ना. ओके, तुम्हाला बॅलन्सिंग फक्त करायची असते आणि बॅलन्सिंग विचारली जाते तुम्हाला कंबशन रिॲक्शनमध्ये. ठीक आहे ना. ओके, मग हा पार्ट जनरली तुम्हाला अवॉइड करतील कारण काय एक्सक्लुडेड पार्ट आहे. ओके, पण सिंपल रिॲक्शन आहेत कंबशन रिॲक्शन. ऑक्सिजन विच फॉर्म्स हायड्रोकार्बन वेन बर्न इन एअर विच फॉर्म्स CO2 प्लस H2O प्लस हीट. बरोबर आहे ना. ओके, आता ही रिॲक्शन बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. कार्बन आता बॅलन्स करते वेळेस काय करायचं, सिक्वेन्स फॉलो करायचा. फर्स्ट कार्बन, सेकंड हायड्रोजन आणि थर्ड वन ऑक्सिजन. ऑक्सिजनला शेवटी ठेवायचं. आलं लक्षात. ठीक आहे. कार्बन किती आहेत, 1 आहे. येस करेक्ट, बॅलन्स आहे. हायड्रोजन 4 आहेत, म्हणजे 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, आणि ऑक्सिजन 2H2O, H2 झाला नाही तर हां 2 + 2 4 आहेत, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज द बॅलन्स रिॲक्शन. ठीक आहे. कुठलीही रिॲक्शन असू द्या, C2H6 when reacts with oxygen which forms what? Yes, CO2 plus H2O plus heat. करेक्ट ना. बॅलन्सिंग सेम कराल तुम्ही. 2 कार्बन आहेत, 2 न मल्टिप्लाय करा. 6 हायड्रोजन्स आहेत, 3 न मल्टिप्लाय करा. करेक्ट ना. ओके, टोटल ऑक्सिजन्स काउंट करा आता. 2 × 2 4, 4 + 3 7, 7/2D. दिस इज द बॅलन्स्ड इक्वेशन. अल्कीन जरी असला, C2H4 अल्कीन आहे हा. ठीक आहे ना. सेम वेनच बॅलन्स करायचा, नो डाऊट. H2O आणि प्लस हीट असते. ठीक आहे. 2 कार्बन आहेत, हायड्रोजन 4 आहेत, 2 न मल्टिप्लाय करा. ऑक्सिजन काउंट करा. 2 × 2 4 + 2 6, 3 न मल्टिप्लाय करा. दिस इज बॅलन्स्ड इक्वेशन. कितीही मोठे इक्वेशन घ्या तुम्ही, इवन बेन्झिनसुद्धा घेऊ शकता. C6H6 when reacts with oxygen which forms CO2 plus H2O. प्रोडक्ट फिक्स नोन आहे प्लस NRC. 6 कार्बन आहेत, 6 न मल्टिप्लाय करा. 6 हायड्रोजन्स आहेत, 3 न मल्टिप्लाय करा. ऑक्सिजन किती झाले, 12 + 3 15, 15 बाय काय घ्याल कोएफिशियंट 2, 15/2. करेक्ट. ॲसिटिलिन अल्काईनला सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ह्या सगळे एकत्रच रिॲक्शन स्टडी केलं आपण, कंबशन रिॲक्शन्स विच फॉर्म CO2 प्लस H2O प्लस हीट. करेक्ट ना. नंबर ऑफ कार्बन्स आर 2 न मल्टिप्लाय केलं. हायड्रोजन्स 2 ऑलरेडी बॅलन्स आहेत. ऑक्सिजन 2 × 2 4 and 1 5, 5/2. दिस इज द बॅलन्स्ड इक्वेशन नाव. करेक्ट. ठीक आहे. ह्या कंबशन रिॲक्शन झालं. एक फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, त्या वेनं तुम्ही काय करू शकता, बॅलन्स करू शकता इक्वेशन. हां, पण डायरेक्ट जर फॉर्म्युला विचारला विच ऑफ द फॉर्म्युला इज यूज्ड फॉर बॅलन्सिंग द हायड्रोकार्बन्स, तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे. नेक्स्ट आहे पायरोलायसिस. पायरोलायसिससुद्धा एक्सक्लुडेड पॉईंट आहे. पायरोलायसिसमध्ये काय होतं, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो. लक्षात येते. C6H14 आहे. काय झालं, C6H12 झाला इथं, म्हणजे काय फॉर्म झाला, थोडक्यात अल्कीन फॉर्म झाला, सायक्लो अल्कीन. आणि हिअर अल्कीन फॉर्म झाला, फक्त सायक्लो अल्कीन नाही आहे. ठीक आहे. सायक्लो अल्कीन आणि सायक्लो अल्केन असे 2 पार्ट्स असतात. सायक्लो अल्कीन आहे हा, ओपन चेन अल्कीन आहे. ठीक आहे ना. दाखवतो इथं मी. अल्कीन हा बघा, दोन्हीचा फॉर्म्युला 1 येतो, लक्षात ठेवा. हे इथं एक कन्फ्युजन करू शकते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 कार्बन्स, कुठेही डबल बॉन्ड लिहू शकता तुम्ही. इथं लिहा, इथं लिहा, इथं लिहा. फक्त फॉर्म्युलेसाठी सांगतोय मी. ओके, ठीक आहे. जनरली मिडला डबल बॉन्ड असतो कुठेतरी असा. हे एकमेकाचे आयसोमर्स असतात असे. करेक्ट. इथं म्हणून तर तुम्हाला काय दिलं आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला नाही आहे. ठीक आहे. असे नंबर ऑफ आयसोमर्स येतील. हा फॉर्म्युला C6H12च आहे आणि हा सुद्धा काय फॉर्म्युला C6H12च आहे. त्याच्यामुळे केअरफुली स्टडी करा. ओके, मग इथं अल्कीन फॉर्म झालेलं असतं, म्हणजेच काय, एकतर डबल बॉन्ड इथं असेल, ह्या पोझिशनला असेल, ह्या पोझिशनला असेल, कुठे असू शकतो. क्लिअर झालं. हे मिक्सचर मिळतं. ओके, इवन कार्बन कार्बन बॉन्डसुद्धा ब्रेक होऊ शकतो. C6H8 आणि C2H6 दिलेलं आहे ना, इज डेफिनेटली इथं काय झालेलं, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झालेलं आहे. इथं सुद्धा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झालेला आहे पायरोलायसिस रिॲक्शन्समध्ये. रिफॉर्मिंगमध्ये काय होतं,
ॲरोमॅटायझेशन होतं. ॲरोमॅटायझेशनसाठी रिएजंट्स विचारले जातात तुम्हाला. ओके, दीज रिएजंट्स आर इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना? ओके, येस, ॲरोमॅटायझेशन ऑर रिफॉर्मिंग म्हणतात. आणि इथे काय लागतात? मोर दॅन, ओके, 6 ऑर मोर दॅन 6 कार्बन्स लागतात. करेक्ट. काय होतं? इन प्रेझेन्स ऑफ E2O5, Cr2O7 और MO2O3, ओके, एस दिस सायक्लोहेक्सेन इज कन्वर्टेड इंटू बेन्झीन. ठीक आहे ना? ओके, बघू शकता तुम्ही असं. सायक्लोहेक्सेनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? बेन्झीनमध्ये झालं. करेक्ट. हे 6 कार्बन्स आहेत. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 कार्बन्स. 6 कार्बनचं कन्व्हर्जन, ओके, कशामध्ये? बेन्झीनमध्ये. बायरिमोल ऑफ हाऊ मेनी H2? ठीक आहे ना? बघा 1, ओके, प्रत्येक ठिकाणी इथं इथले हायड्रोजन 2 निघून गेले, म्हणजे टोटल किती? 4 H2 निघून गेले. 4 H2 प्रत्येक कार्बनवरचा, ओके, एस हायड्रोजन निघून जातो. आणि सुरुवातीला, ओके, ह्या टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन निघून जातो. मग हे विचारलं जातं तुम्हाला, नंबर ऑफ हायड्रोजन्स रिलीज्ड फ्रॉम 1 मॉलिक्यूल ऑफ, ओके, एन हेक्सेन. करेक्ट. आणि जर का तुम्ही हेप्टेन यूज केलं असेल, 1 2 3 4 5 6 7, ओके, तर काय फॉर्म होतो? टोलिन फॉर्म होतो. इफ यू यूज हेप्टेन देन टोलिन इज फॉर्म्ड. क्लिअर आहे? येस. ऑक्टेन यूज केलेलं असेल, 1 2 3 4 5 6 7 8, ऑक्टेन यूज केलं असेल तर काय? मिक्सचर फॉर्म होतं. मग रिएजंट IMP आहेत. ठीक आहे ना? मिक्सचर ऑफ dialkyl benzene is formed. Mixture of dialkyl benzene. It means these are isomers of each other. Clear आहे? ठीक आहे? Yes. हे IMP रिएजंट्स करा आणि काय? येस, ते आता मी लिहून दिलेले पॉईंट्स करा व्यवस्थित. युजेस, आता युजेस बघू शकता तुम्ही. पुढे जाऊया आपण आता अल्किन्सकडे जाऊया. ठीक आहे? अल्किन्स आर व्हॉट? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ॲटलिस्ट 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ॲटलिस्ट एक काय असतो? कार्बन कार्बन तिथं डबल बॉन्ड असतो. दॅट इज कॉल्ड एज अ अल्किन. जनरल फॉर्म्युला CnH2n. ठीक आहे? एन म्हणजेच काय असतात? नंबर ऑफ कार्बन्स. एनची व्हॅल्यू 2 3 4 किती असू शकते, पण ॲटलिस्ट किती असली पाहिजे? 2 असली पाहिजे. आणि अनस्टेबल कंपाऊंड कोण असतो? अल्किनमध्ये एक अनस्टेबल कंपाऊंड असतो, दॅट इज कार्बिन, CH2. दिस इज कॉल्ड एज मिथीन. what is this? मिथीन. समजते हे? ठीक आहे? बट इट इज व्हेरी अनस्टेबल. ओके, त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर वगैरे स्टडी केलं आहे तुम्ही ऑलरेडी, नो डाऊट. पुढे जाऊया. आयसोमेरिझम इन अल्किन्स. 2 टाईपचे आयसोमेरिझम शो करतो अल्किन. एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा काय? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. करेक्ट ना? स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये, ओके, पोझिशन आयसोमेरिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? ओके, येस, पोझिशन. आणि दुसरा कुठला? चेन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम आणि चेन आयसोमेरिझम अशा 2 आयसोमेरिझम शो करतो तुम्ही. कशामध्ये? स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये. बघूया आपण एक्झाम्पल्स. चेन आयसोमेरिझम पाहिले आपण. अल्केनमध्ये जसं चेन आहे तसंच इथं असणार आहे चेन आयसोमेरिझम किंवा चेन आयसोमर्स. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कार्बन ॲटम्स इन पॅरेंट चेन. सियर CH3 CH डबल बॉन्ड CH3 1 2 3 4 4 कार्बन्स आहेत पॅरेंट चेनमध्ये. दॅट इज कॉल्ड एज अ 2 ब्युटीन किंवा ब्युटीन 2 पण लिहितात किंवा काय? ब्यूट 2 इन पण लिहितात. करेक्ट ना? ठीक आहे. येस. दुसरा बघूया. CH3 करेक्ट. इथे घेऊ शकत नाही आपण आता, कारण पोझिशन चेंज केलं आहे ना आपण डबल बॉन्डची. डबल बॉन्डची पोझिशन सेम नाही आहे इथं. आलं का लक्षात? ठीक आहे ना? ओके, कार्बन नंबर्स ठीक आहे डिफरंट आहेत ह्या केसमध्ये, लक्षात येतं हे. ओके, पण नंबर ऑफ कार्बन्स डिफरंट असल्यामुळे तुम्ही म्हणू शकता याला चेन आयसोमर्स. ठीक आहे ना? नंबर ऑफ कार्बन्स आर डिफरंट इन पॅरेंट चेन. ठीक आहे? इथं बघा CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 आणि हा चेक करा CH2 डबल बॉन्ड CH3 CH3. नाव इथं चेक करा पॅरेंट चेनमध्ये कार्बन किती आहेत? 1 2 3. इथं चेक करा 1 2 3 4. दे आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. करेक्ट. आणि हे चेक करा CH2 डबल बॉन्ड CH2 CH3
and this one CH3 CH double bond CH CH3. ओके 1 2 3 4 1 2 3 and 4. ठीक आहे. इथं डबल बॉन्डची पोझिशन सेकंड आहे, इथं डबल बॉन्डची पोझिशन 1 आहे. इट मीन्स दे आर पोझिशन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. लक्षात येते हे पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. जॉमेट्रिकल आयसोमरिझमसाठी गरज काय आहे? व्हॉट इज जॉमेट्रिकल? जी आय, जॉमेट्रिकल आयसोमरिझम. ठीक आहे. ह्या डबल बॉन्डेड कार्बनवरती ओके ॲटलिस्ट हे दोन्ही ग्रुप्स कसे असले पाहिजेत? डिफरंट असले पाहिजेत. ठीक आहे ना. ओके इथे ए बी लिहिलं तरी चालेल. ओके ह्या कार्बनवरती 2 ग्रुप डिफरंट असले पाहिजेत, ह्या कार्बनवरती 2 ग्रुप डिफरंट असले पाहिजेत, तर तो काय करतो? जी आय शो करतो. आलं लक्षात? बट एच एच ए बी दिस विल नॉट शो जी आय. आलं का लक्षात? कारण इथं दोन्ही ग्रुप्स कसे आहेत? सेम आहेत. ठीक आहे ना. हे विचारलं जाऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग शोज जी आय म्हणून विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. हिअर CH2 डबल बॉन्ड CH CH3 इट विल नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमरिझम. का? डबल बॉन्डेड कार्बनवरती इथं दोन्ही ग्रुप्स हायड्रोजन कसे आहेत? सेम आहेत. ठीक आहे. असं लिहिलं आपण कंपाऊंड. सपोज CH ओके Cl डबल बॉन्ड CH CH3. म्हणजे याचं स्ट्रक्चर काय झालं थोडक्यात? HCl डबल बॉन्ड CH CH3. आता हे 2 ग्रुप डिफरंट आहेत, हे 2 ग्रुप डिफरंट आहेत. सो दिस विल शो जी आय, जॉमेट्रिकल आयसोमरिझम. करेक्ट ना? ठीक आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 डेफिनेटली इट विल शो जी आय. विच ऑफ द फॉलोइंग, क्वेश्चन असा विचारतात तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग ओके विल नॉट शो म्हणतील, विल शो म्हणतील. शो जी आय, जॉमेट्रिकल आयसोमरिझम. करेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट देतील ओके 1 ब्युटीन. ठीक आहे. सेकंड देतील 2 ब्युटीन. थर्ड देतील ठीक आहे 2 पेंटीन अँड फोर्थ देतील ठीक आहे इथं सी लिहूया आपण. D1 इज 1 क्लोरो ठीक आहे ब्यूट 1 इन असं देतील. सो इट विल नॉट शो. 1 क्लोरो ब्यूट 1 इन मीन्स CH डबल बॉन्ड CH CH2 CH3 दिस वन. आता इथं दोन्ही ग्रुप डिफरंट आहेत आणि ह्या कार्बनवरती हे दोन्ही ग्रुप कसे आहेत? डिफरंट आहेत. म्हणजे काय? डेफिनेटली इट विल शो जी आय. आलं लक्षात? मग 2 ब्युटीन शो करतो, 2 पेंटीन शो करतो, 1 क्लोरो ब्यूट 1 इन करतो. ठीक आहे ना. 1 ब्युटीन विल नॉट शो जी आय. आलं लक्षात हे? ठीक आहे. मग सीस आणि ट्रान्स हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट येस, त्याच्यामध्ये ट्रान्स जो आयसोमर असतो तो मोर स्टेबल असतो. ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल. त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे ओके तो किती आहे बघा? ट्रान्स आयसोमरचा 274 आहे, इथं 277. हा अनस्टेबल आहे आणि त्याचा डायपोल मुवमेंट जो आहे तो नॉन झिरो असतो आणि इथं डायपोल मुवमेंट हा झिरो असतो. येते लक्षात? ओके जर दोन्ही ग्रुप्स हे सेम असतील तर. समजलं हे? नेक्स्ट प्रिपरेशन. इंडस्ट्रियल सोर्सेस परत एक्सक्लुडेड आहे. लक्षात येते? ठीक आहे. येस. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन. एलिमिनेशन रिॲक्शन ओके त्याला बीटा एलिमिनेशन म्हणतो आपण. 1-2 एलिमिनेशन और बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. रिक्वायरमेंट काय आहे बीटा एलिमिनेशनसाठी? एक हायड्रोजन ॲट बीटा कार्बन H, दिस इज X. ठीक आहे ना. अल्काइल हलाइडपासून प्रिपेअर केला जातो. दिस इज अल्फा कार्बन, दिस वन इज बीटा कार्बन. काय असलं पाहिजे? ओके बीटा कार्बनवरती हायड्रोजन असलं पाहिजे. इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH इट गिव्स एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशनमध्ये काय फॉर्म होतो? अल्कीन फॉर्म होतो प्लस HX. ठीक आहे ना. हा HX परत KOH सोबत रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन H2O प्लस KX मध्ये होतं.
इम्पॉर्टंट काय आहे, अल्कीन फॉर्म होतो. मग ह्या अल्कीनची स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची असते, बरोबर ना. ओके, सपोज CH3 CH2, ओके, हा Cl आहे इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH ॲड केलं तर काय फॉर्म होतो, इथं इथिन फॉर्म होतो. एकच प्रोडक्ट असतो CH, ठीक आहे, Cl CH3 इथं असेल किंवा काय N प्रोपाइल क्लोराईडमध्ये असेल, दोन्हीमध्ये एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे, अल्कोहोलिक KOH ॲड केला, ओके, तर काय फॉर्म होणार आहे, दोन्ही केसमध्ये एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. CH2 डबल बॉन्ड CH3 हाच प्रोडक्ट असतो. म्हणजे हे दोन्ही 2 क्लोरोप्रोपेन अँड 1 क्लोरोप्रोपेन बोथ गिव्ह सेम प्रोडक्ट, करेक्ट. आणि जर का पॉसिबिलिटी असेल अशी, फॉर एक्झाम्पल CH3 CH Cl CH2 CH3, आता इथं दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर डबल बॉन्ड इथं होऊ शकतो फॉर्म, अदरवाईज इथं होऊ शकतो फॉर्म, कारण काय, 2 बीटा हायड्रोजन्स आहेत. ओके, मग 2 प्रोडक्ट्स फॉर्म करूया. CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 हा एक प्रोडक्ट फॉर्म होतो, आणि दुसरा CH3 CH डबल बॉन्ड CH3 असा एक प्रोडक्ट फॉर्म होतो. 1 ब्युटीन आणि 2 ब्युटीन. सो दिस इज मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेट-सेफ रूल, दिस इज मायनर प्रोडक्ट. ठीक आहे ना. हायपर कॉन्ज्युगेशन कन्सिडर करू शकता तुम्ही, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टमुळं, करेक्ट. ओके, येस, किंवा सेट-सेफ रूल, सेट-सेफ रूल. मोर सबस्टिट्युटेड, ओके, येस, अल्कीन किंवा काय, येस, अल्कीन कंटेनिंग मोर सबस्टिट्युटेड डबल बॉन्ड इज अ मेजर प्रोडक्ट, करेक्ट. ठीक आहे, येस, चेक करा इथं. हे काय केलं आहे, एकतर काय बेस KOH और NaOH कशामध्ये, अल्कोहोलिक सोल्युशनमध्ये, समजलं हे. ठीक आहे, सी आर बीटा एलिमिनेशन आहे हे 80% काय आहे, आणि तो कशामुळे, ड्यू टू दिस सेट-सेफ रूल. सेट-सेफ रूल काय आहे, इन डिहायड्रो हॅलोजिनेशन the preferred product is the alkene that has the greater number of alkyl groups attached to the double bonded carbon. म्हणजे मोर सबस्टिट्युएंट असले पाहिजे डबल बॉन्डेड कार्बनवरती. ऑर्डर बघा त्याची, ठीक आहे ना. ओके, हे काय आहे, इझी ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कीन, अल्कीनची ऑर्डर आहे. म्हणजे इथं 4 काय आहेत, अल्कायल ग्रुप्स आहेत डबल बॉन्डेड कार्बनवरती, म्हणजे मोर स्टेबल प्रोडक्ट आहे हा. मग जो मोर स्टेबल प्रोडक्ट असतो तोच काय असतो, मेजर प्रोडक्ट. अंडरस्टूड. ठीक आहे, एक आर कमी केलं, परत एक आर कमी केलं, आलं का लक्षात हे. येस, चेक करा हे, ही ऑर्डर खूप खूप महत्त्वाची आहे. विचारतात तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन. त्याला डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणतात, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, करेक्ट. सेम वे आहे, मेकॅनिझम सेम आहे, फक्त काय रिएजंट वेगळा असणार आहे. डिहायड्रेटिंग एजंट यूज केला जातो, ठीक आहे ना. एकतर L2O3 यूज केला जातो, किंवा काय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केला जातो. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी 3 टाईपचे अल्कोहोल्स असतात. त्याच्यामध्ये टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी, दिस इज द करेक्ट ऑर्डर ऑफ इझी ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, ईज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणतो याला आपण, ठीक आहे ना. ओके, जसं काय म्हणतो आपण त्याला, रिॲक्टिव्हिटी वाढत जाईल तसं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कमी करू शकता. कोणाचं, H2SO4चं. आणि स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन तेच असणार आहे सेम. ओके, मेजर प्रोडक्ट काय असणार आहे, मोर सबस्टिट्युटेड अल्कीन. बघा इथं हा टर्शरी आहे, 20% H2SO4 इज सफिशियंट टू फॉर्म द अल्कीन, करेक्ट ना, टर्शरी अल्कोहोलसाठी. मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीमध्ये टर्शरी काय असतो, मोर रिॲक्टिव्ह असतो, देन सेकंडरी, देन प्रायमरी. हे होतं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. व्हॉट इज दिस, डिहायड्रेशन. ठीक आहे, नेक्स्ट आहे बाय डिहॅलोजिनेशन ऑफ विसिनाल डायहॅलाइड. विसिनाल डायहॅलाइडसाठी झिंक यूज करावा लागतो आपल्याला. ठीक आहे, दिस बोथ हॅलोजन ॲटम्स रिमूव्ह टू फॉर्म डबल बॉन्ड बिटवीन दिस 2 कार्बन्स टू फॉर्म, येस, अल्कीन, करेक्ट. बघा इथिलीन डायब्रोमाइड आहे, डायब्रोमो इथेन म्हणाल त्याला, विच फॉर्म्स इथिन. 1,2 डायब्रोमोप्रोपेन विच फॉर्म्स प्रोपीन. म्हणजे ॲडजस्टंट कार्बनवरती जर X ग्रुप असतील, ठीक आहे, तर काय होतं, अल्कीन फॉर्म होतो. नेक्स्ट इज ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन जनरली अल्कीनमध्ये पण होते, अल्काईनमध्ये पण होते. ॲडिशन हे अल्कीन आणि अल्काईनमध्ये होते. ठीक आहे, आता 2 रिएजंट वेगवेगळे यूज करावे लागतील. एक तर काय, लिंडलार्स कॅटलिस्ट. लिंडलार्स कॅटलिस्ट यूज केला तर सीन ॲडिशन होते, म्हणजेच काय, फ्रॉम दी सेम साईट, आणि सीस अल्कीन फॉर्म होतो. लिंडलार्स कॅटलिस्ट काय आहे, PDC
बरोबर आहे ना. ओके, H2PDC म्हणू शकता. क्युनोलिन काय आहे त्याच्यामध्ये एक पॉइझनिंग एजंट आहे जो रिॲक्टिव्हिटी कमी करतो. कोणाची? येस, ह्या पॅलेडियमची. कार्बन पॅलेडियम जो काय कॅटलिस्ट आहे त्याची ॲक्टिव्हिटी कमी करतो. समजतं हे? ठीक आहे. कंट्रोल्ड रिडक्शन म्हटलं जातं ह्याला. का? येस, कारण इथं पॉइझन यूज केलं आहे आपण कॅटलिस्टला. ओके, तो काय करतो? रिटार्ड करतो, त्याचा रेट रिटार्ड करतो आणि फक्त एकच हायड्रोजन ॲड होतो. त्याला लिंडलार्स ओके येस कॅटलिस्ट म्हणतात. समजलं ना? ठीक आहे. येस, सोडियम इन लिक्विड अमोनिया दॅट इज कॉल्ड एज अ बर्च रिडक्शन. ठीक आहे. इन बर्च रिडक्शन हायड्रोजन ॲड अँटी टू इच अदर. बघा अपोजिट आहे ना हायड्रोजन, पोझिशन बघा हायड्रोजनची कशी आहे, अपोजिट टू इच अदर. मग दोन लक्षात ठेवायचं, एक लिंडलार्स कॅटलिस्ट यूज केला तर सीन ॲडिशन होते आणि जर का लिक्विड अमोनिया यूज केला इन प्रेझेन्स ऑफ सोडियम ओके तर काय होते? ट्रान्स ॲडिशन होते. दॅट इज बर्च रिडक्शन. क्लिअर? ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीज सेमच राहतात. ओके, इट्स लाईक अल्केन्स, सेम सिच्युएशन तुम्ही इथे यूज करू शकताय. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये अल्किनच्या रिॲक्शन फर्स्ट आहे ॲडिशन ऑफ ओके हायड्रोजन, जे की काय करायचं तुम्हाला अल्केनचं प्रिपरेशन बघायचं आहे. अल्किनपासून अल्केनचं प्रिपरेशन म्हणजेच ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हॅलोजन्स, हॅलोजनेशन म्हणतो त्याला आपण. Cl2 आणि Br2 ॲड केलं जातं आणि हे ॲडिशनसुद्धा काय असते? अँटी ॲडिशनच असते, पण तुम्हाला डिटेलमध्ये नाही हे. ठीक आहे. येस, ॲडिशन टेक्स प्लेस अक्रॉस दिस बॉन्ड टू फॉर्म ओके येस विसिनॉल डायहॅलाइड, व्हेरी इम्पॉर्टंट. Cl2चे ॲडिशन केलं 1,2 डायक्लोरो इथेन फॉर्म होतो. एक क्लोरीन कुठं? एका कार्बनवरती, दुसरा क्लोरीन दुसऱ्या कार्बनवरती ॲड होतो. सिम्पल रिॲक्शन्स आहेत. बघा Br2ची ॲडिशन. ठीक आहे. आता ही ॲडिशन कशासाठी यूज करतात? फॉर द डिटेक्शन ऑफ अनसॅच्युरेशन. ठीक आहे ना, एखादी कंपाऊंड अनसॅच्युरेटेड आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी जनरली ही ॲडिशन केली जाते. करेक्ट. इथं बघा ॲडिशन ऑफ ब्रोमिन इज युजफुल टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन ओके इज डबल बॉन्ड इन अननोन कंपाऊंड. आहे का? कसं आयडेंटिफाय कराल? तिथं कार्बन ओके येस कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके, तर रेड ब्राऊन कलर जो आहे ब्रोमिनचा इट डिसअपियर्स आफ्टर ॲडिशन. रेड ब्राऊन कलर काय होतो? डिसअपियर होतो आणि त्या डिसअपियरन्सवरनं समजतं की देर इज अ येस डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ॲडिशन ऑफ हायड्रोजन ओके हॅलाइड्स, HClची ॲडिशन, HBrची ॲडिशन. बरोबर आहे ना? ओके, आता अल्किन दोन असतात, एक सिमेट्रिकल अल्किन असतो आणि दुसरा काय अनसिमेट्रिकल अल्किन. करेक्ट ना? सिमेट्रिकल अल्किनमध्ये एकच प्रोडक्ट मिळतो आणि रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे? HI, HBr अँड HCl. दिस इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. हे विचारलं जातं तुम्हाला. हे सिमेट्रिकल अल्किनमध्ये एक सिंगल प्रोडक्ट मिळतो, ओनली वन प्रोडक्ट इज फॉर्म्ड. क्लिअर? ठीक आहे. आणि अनसिमेट्रिकल अल्किन जर घेतलं तुम्ही ओके इफ यू टेक अनसिमेट्रिकल अल्किन देन येस टू प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड इन दॅट मेजर प्रोडक्ट इज मोर सबस्टिट्युटेड अल्किन. मोर सबस्टिट्युटेड ओके सॉरी अल्काइल हॅलाइड इज द मेजर प्रोडक्ट. ठीक आहे. अकॉर्डिंग टू व्हॉट? मार्कोनिकोव्स रूल ॲडिशन होते. कशी होते ॲडिशन? अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. समजते हे? कार्बोकेटाईनची स्टॅबिलिटी महत्त्वाची असते हे केसमध्ये. मार्कोनिकोव्स रूल. ठीक आहे. when an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene the negative part of the reagent gets attached to okay carbon atom which carries less number of hydrogens. that is the statement of Markovnikov's rule. अँटी मार्कोनिकोव्स त्याच्या अपोजिट, त्यालाच मायो इफेक्ट म्हटलं जातं, फराज इफेक्ट म्हटलं जातं. ठीक आहे ना? ओके येस, हे सगळे नावं पण तुम्हाला माहिती असले पाहिजेत अँटी मार्कोनिकोव्ससाठी. जनरली कोण शो करतो? HBr. ह्याला लक्षात ठेवा खूप केअरफुली. HBr shows yes anti-Markovnikov's product or gives anti-Markovnikov's product in presence of peroxide. त्याला anti-Markovnikov's rule म्हणतो आपण. ओके, मग निगेटिव्ह पार्ट इथं कुठं अटॅच होतो? कार्बन कॅरिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन्स हिअर. Br कुठं अटॅच झालेला आहे? CH2ला अटॅच झाला. इथं काय यूज केलं आहे? बेन्झॉइल पेरॉक्साईड यूज केलेलं आहे. पेरॉक्साईड यूज करतात त्या केसमध्ये. हिअर ओके इथं इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड ॲडिशन कुठं झाली पाहिजे? ह्या ठिकाणी CH2 वरती. आलं लक्षात? हे H कुठे ॲड होतो? अक्रॉस दिस सॉरी इथं ह्या कार्बनवरती, टर्शरी कार्बनवरती. जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स आहेत तिथं हायड्रोजन ॲड होतो अकॉर्डिंग टू ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. खूप सिम्पल ॲडिशन आहे सल्फ्युरिक ॲसिडची. इथं सुद्धा काय अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूलच ॲडिशन होते. समजतंय ना? ठीक आहे. पण अनसिमेट्रिकल अल्किन लागतो. आता सी हिअर ओके
OSO2H. ठीक आहे, इथं दाखवतो मी तुम्हाला. सिंपल रिॲक्शन्स आहेत या सगळ्या. सो हियर CH3 CH डबल बॉन्ड CH2. ॲडिशन कोणाची करायची आहे तर HOSO3H म्हणजे कोण H2SO4 आहे. त्याला फक्त रिअरेंज करून लिहिलं. हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. Negative part of the reagent attached to that carbon which carries less number of hydrogens, which gives CHOSO3H, and here it is CH3. CH2 चा CH3 चा. On reaction with or hydrolysis on heating gives HOH. Again it forms alcohol plus काय H2SO4. H2SO4 करेक्ट ना. येस, म्हणजे हे काय दाखवतात ॲडिशन रिॲक्शन. मग इथे तुम्हाला टाईप पण विचारला जातो, वेदर इट इज ॲडिशन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. बरोबर आहे ना. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचं. अल्किनवरती काय होतं, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन होते, आणि बेन्झिनवरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. ओके, येस, अल्कोहोल फॉर्म होतो या केसमध्ये. IMP आहे. ठीक आहे, इथे काय सांगायचं, ओझोनोलायसिस ऑफ अल्किन्स. ओझोनोलायसिस खूप सिंपल पॉईंट आहे परत. ठीक आहे, सियर अल्किन ओझोनाइड रिंग पण विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग ओझोनाइड रिंग इज फॉर्म्ड असं पण म्हणू शकतात. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 ऑन ओझोनोलायसिस. ओझोनोलायसिससाठी काय यूज केलं जातं बघा. ठीक आहे, O3 यूज केला जातो इन प्रेझेन्स ऑफ CCl4, आणि त्याच्यानंतर वॉटर अँड झिंक डस्ट ॲड करून त्याला रिड्यूस केलं जातं. करेक्ट. ठीक आहे, सियर कसं लिहायचं बघा ओझोनोलायसिस. एकतर काय, दोन्ही साईडला ऑक्सिजन लिहा, विच फॉर्म्स HCHO प्लस HCHO. 2 टाइम्स HCHO फॉर्म होतो. अंडरस्टूड. ठीक आहे ना. ओझोनाइड रिंग कसं लिहाल तुम्ही, बाय ब्रेकिंग ऑफ डबल बॉन्ड. डबल बॉन्डला डिसअपियर करा. ठीक आहे ना. आणि काय, रिंगमध्ये हे 3 ऑक्सिजन्स लिहा. दॅट इज द ओझोनाइड रिंग. जिथं डबल बॉन्ड आहे ना, तिथं काय करायचं, डिसअपियर करून रिंग लिहायचं. दॅट इज द ओझोनाइड रिंग. पण एक सिंपल मेथड सांगितलं तुम्हाला. सपोज CH3 CH डबल बॉन्ड काय आहे, CH2 आहे. ओझोनोलायसिस करायचं आहे, बॉन्ड ब्रेक करा. येस, CH3 CH आहे. इथे एक ऑक्सिजन लिहा, आणि इथं कोण आहे, H2C आहे ना. ठीक आहे, मग HCHO लिहा तिथं. झालं. दॅट इज द प्रोडक्ट. समजलं ना. हा डबल बॉन्डेड ऑक्सिजन असतो. कुठलाही कंपाऊंड घ्या, दोन्ही साईडला फक्त तुम्हाला ऑक्सिजन लिहायचं आहे. दॅट इज द ओझोनोलायसिस प्रोडक्ट. समजतं हे. ठीक आहे ना. हा बॉन्ड ब्रेक करा. CH3 CHO, आणि दुसरा काय आहे, तोच फॉर्म होतो CH3 CHO. किती टाइम्स, 2 टाइम्स. बरोबर आहे ना. येस. जर सपोज सियर सायक्लिक कंपाऊंड जर असेल, डबल बॉन्ड इथं आहे, ब्रेक करा डायरेक्टली. ठीक आहे ना. ॲज इट इज ठेवला आपण. डबल बॉन्ड O, हिअर इट इज डबल बॉन्ड O. हायड्रोजन तिथं असतो ऑलरेडी, इथं हायड्रोजन असतो, लक्षात ठेवा. समजलं ना. डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे ना, ऑक्सिजन लिहायचं आहे. दॅट इज द ओझोनोलायसिस रिॲक्शन. अल्डिहाइड्स कीटोन्स फॉर्म होतात इन केस ऑफ ओझोनोलायसिस. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये रिएजंट काय यूज करतात बघा. एक तर काय, BH3 इन THF. अल्किन when reacts with BH3 in THF first, followed by hydrolysis in presence of H2O2 and OH minus. काय फॉर्म होतो, अल्कोहोल फॉर्म होतो. ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस. पण ही वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन जी आहे ती अँटी मार्कोनिकोव्ह रूलनुसार होते. तिथं कुठला इंटरमिडिएट नसतो. बरोबर आहे ना. किंवा B2H6 पण यूज करू शकतो आपण. सेकंड H2O2 इन OH मायनस.
काय फॉर्म होतो या केसमध्ये, तर काय लेस सबस्टिट्यूटेड अल्कोहोल, लेस सबस्टिट्यूटेड अल्कोहोल इज फॉर्म्ड. अंडरस्टूड. ठीक आहे ना. ओके. मग अल्कोहोल जे काय फॉर्म होतात ना, ओके, ते काय अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकोव्स रूल फॉर्म होतात इन केस ऑफ हायड्रोपोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. पॉलिमरायझेशन. ठीक आहे. दुसरी रिॲक्शन आहे का अजून इथं. पॉलिमरायझेशन घ्या. पॉलिमरायझेशन माहिती आहे तुम्हाला, पॉलिमर्सच्या रिॲक्शन्स आहेत ह्या, इथं काय सांगायची गरज नाही तुम्हाला काय पॉलिमरायझेशन असतं वगैरे. हायड्रोक्सिलेशन, हां, इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. KMnO4च्या प्रेझन्समध्ये दिस इज कॉल्ड ॲज अ बेअर्स रिएजंट. ठीक आहे ना. अल्कलाईन KMnO4 यूज केलं तर म्हणायचं बेअर्स रिएजंट. ओके. आणि ही बेअर्स टेस्ट असते. कुठली टेस्ट, बेअर्स टेस्ट. ठीक आहे. KMnO4चा कलर काय होतो, डिसअपियर होतो ड्यू टू दी हायड्रोक्सिलेशन. डायवोल फॉर्म होतो या केसमध्ये. दिसतो का डायवोल, OH. हिअर ऑल्सो डायवोल इज फॉर्म्ड, OH. ओके. दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज अ बेअर्स टेस्ट. अंडरस्टूड. ओके. काय असतो त्या बेअर्स टेस्टमध्ये, अल्कलाईन KMnO4 त्याचा कलर जो आहे तो डिसअपियर होतो. ड्युरिंग दिस कलर ऑफ KMnO4 डिसअपियर्स. आलं लक्षात. ठीक आहे. मग डबल बॉन्ड डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्टसुद्धा टेस्ट यूज करतात. ऑक्सिडेशन. KMnO4च्या प्रेझन्समध्ये ॲसिडिक कंडिशनला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि काय फॉर्म होतो, करेस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि लक्षात ठेवा, जर फॉर्मिक ॲसिड फॉर्म झाला असेल ना, हा फॉर्मिक ॲसिड HCOOH कन्वर्ट कशामध्ये होतो, CO2 प्लस H2O मध्ये कन्वर्ट होतो इन प्रेझन्स ऑफ KMnO4. आलं हे तुमच्या लक्षात बाळांनो. ठीक आहे. इथं लक्षात आहे, COOH जर फॉर्म होत असेल, COOH कुठं फॉर्म होतो जनरली, जर अल्किन असं असेल तर. ठीक आहे ना. ओके. टर्मिनल CH2 ग्रुप जर असेल तर काय फॉर्म होतो, CO आणि हा ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो, CH3 COOH मध्ये कन्वर्ट होतो. आणि दुसरा ग्रुप हा CHCOOH मध्ये कन्वर्ट होतो. हा HCOOH परत कशामध्ये कन्वर्ट होतो, CO2 आणि H2 मध्ये कन्वर्ट होतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं दिलेलं आहे बघा, CO2 आणि H2. हा बघा आता नॉन टर्मिनल आहे ना. ओके. इथं काय फॉर्म होणार, कीटोन, आणि इथं काय कार्बोक्सिलिक ॲसिड. हा कीटोन, हा कार्बोक्सिलिक ॲसिड. करेक्ट. युजेस फक्त वाचून घ्यायचं तुम्हाला. जाऊया पुढे आता. दॅट इज अल्काइन्स. करेक्ट. अल्काइन्स काय असतात, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये ॲटलिस्ट वन काय असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. लक्षात येते ना. ओके. ते काय दाखवतात, पोझिशन आयसोमर्स. पोझिशन आयसोमरिझम शो करतात. समजते का. ठीक आहे ना. ओके. आता इथं बघू शकता तुम्ही पोझिशन आयसोमर्स. इथं दिलेलं नाही आहे तिने. ठीक आहे. पोझिशन आयसोमर्स कुठले असतात शो करतो मी, जरा थांबा, इथं लक्ष द्या. सपोज दिस इज HC ट्रिपल बॉन्ड CH2 CH3. दिस इज 1 ब्यूटाइन and CH3 C triple bond CH3 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे ना. ओके. इथं ब्यूट 1 आयन आहे, ब्यूट 1 आयन, आणि दिस इज ब्यूट 2 आयन. काय झालं, एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स. ठीक आहे. मग अल्काइन जे आहेत जे जनरली काय दाखवतात, पोझिशन आयसोमरिझम. करेक्ट. प्रिपरेशनमध्ये जाऊया आता डायरेक्टली आपण. प्रिपरेशन मेथड्स अल्काइन्समध्ये. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स बाय डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ विसिनॉल डायहालाइड्स. तर विसिनॉल डायहालाइड्समध्ये IMP काय आहे, तर काय बीटा हायड्रोजन असला पाहिजे. आलं का लक्षात. ठीक आहे. आता विसिनॉल डायहालाइड म्हटल्यानंतर 2 X कुठं असले पाहिजेत, ॲडजस्टंट पोझिशनला. इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोलिक KOH इट गिव्स फर्स्ट अल्किनिल हॅलाइड. अल्किनाइल, त्याला व्हिनाइल हॅलाइड म्हणू शकता तुम्ही. विच ऑन ट्रीटमेंट विथ स्ट्रॉंग बेस. KOHपेक्षा आणखीन स्ट्रॉंग बेस यूज केला जातो. कारण काय, इथं जो X आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे, आणि H जो आहे तो सुद्धा काय sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. इट रिक्वायर्स मोर एनर्जी, मोर पॉवर. दॅट्स वाय अनदर ग्रुप कंपाऊंड इज यूज्ड, दॅट इज सोडामाइड. फर्स्ट स्टेपमध्ये काय, हा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि हा हॅलोजन रिमूव्ह झाला, विच फॉर्म्स डबल बॉन्ड. सेकंड स्टेपमध्ये हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन, दॅट इज अ ट्रिपल बॉन्ड. बरोबर आहे ना. ओके. हे 2 हायड्रोजन्स आणि 2 ब्रोमिन निघून जातात, फक्त डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. करेक्ट. एका वेळेला एक पेअर HBr HBr. करेक्ट ना.
ठीक आहे. अल्कोहोलिक KOH आणि NaNH2 हे दोन्ही स्टेप्स लक्षात ठेवा. करेक्ट ना? ठीक आहे. नेक्स्ट वन इज बघा ॲसिडिटी. आता रिॲक्शन्स दिले ना त्यांनी. फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स म्हणलं ना, टर्मिनल अल्काइन्सपासून सुद्धा काय करू शकताय? येस, तुम्ही नेक्स्ट अल्काइन प्रिपेअर करू शकता, कार्बन ॲड करू शकताय. ठीक आहे. हा हायड्रोजन कसा असतो? ॲसिडिक इन नेचर. दिस हायड्रोजन इज ॲसिडिक, इझिली गेट रिप्लेस्ड बाय बेस. रिप्लेस्ड बाय abstracted by base म्हणा, easily get abstracted by the base, okay, and forms what? Nucleophile. This nucleophile attacks on RX to form next alkyne or higher alkyne. करेक्ट ना? इथं RX यूज केलेला आहे ना, त्याच्यावरती हा न्यूक्लिओफाईल काय करतो? अटॅक करतो. ठीक आहे. आणि काय नेक्स्ट ओके अल्काइन फॉर्म होतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायर अल्काइन्स. ठीक आहे. हायड्रोजन लक्षात ठेवा, टर्मिनल हायड्रोजन जो आहे तो काय असतो? डेफिनेटली ॲसिडिक हायड्रोजन असतो. ठीक आहे. गेट रिप्लेस्ड बाय बेस अँड फॉर्म्स न्यूक्लिओफाईल. दॅट न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन अल्काइल हॅलाइड टू फॉर्म हायर अल्काइन. क्लिअर? फिजिकल प्रॉपर्टीज परत क्वाईट सेम असतात. ठीक आहे ना, फक्त बघून घ्या फिजिकल प्रॉपर्टीज. ॲसिडिटी ऑफ अल्काइन्स. ॲसिडिटी, आता हा जो कार्बन आहे तो sp हायब्रिडाइज्ड आहे, मोर निगेटिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं येस हायड्रोजन काय होतो? ॲसिडिक. मग टर्मिनल अल्काइन जे आहेत त्याच्यामध्ये जो काय हायड्रोजन आहे तो कसा असतो? ॲसिडिक असतो. इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग बेस दॅट हायड्रोजन कॅन बी येस अब्स्ट्रॅक्टेड. तो हायड्रोजन काय होतो? रिमूव्ह होतो. ठीक आहे. लिथियम अमाइड आहे, लिथियम अमाइडच्या प्रेझन्समध्ये NH2 काय करतो? हायड्रोजन रिमूव्ह करतो. NH3च्या फॉर्ममध्ये तो बाहेर पडतो आणि टू फॉर्म एस दिस न्यूक्लिओफाईल. आणि हाच न्यूक्लिओफाईल कशासाठी यूज करतात? फॉर दी फर्दर रिॲक्शन. ठीक आहे. ॲसिडिटी बघा, ही ऑर्डर विचारली जाते तुम्हाला. sp हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल हायड्रोजन तर मोर ॲसिडिक असतो. देन sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन अँड देन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर. ओके. नेक्स्ट ॲडिशन ऑफ ओके डायहायड्रोजन, डायहायड्रोजन दिले ना. Addition of dihydrogen, see method of preparation of alkene from the unsaturated. Linda's catalyst जो पाहिलं ना आपण, ओके, तो बघू शकता तुम्ही. नेक्स्ट ॲडिशन ऑफ हॅलोजन्स. जस्ट ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन होते हॅलोजनची. ठीक आहे ना, ओके. आणि काय फॉर्म होतो अगोदर? अल्कीन. 1,2 डायहॅलो अल्कीन फॉर्म होतो. करेक्ट ना, ओके. फर्दर ॲडिशन होते आणि टेट्रा हॅलो अल्कीन फॉर्म होतो. सिम्पल मेथड आहे. येस, टेट्रा हॅलो अल्किन्स इन प्रेझन्स ऑफ CCl4. ब्रोमिनची ॲडिशन केलं 2 टाइम्स ॲडिशन होते आणि टेट्रा हॅलो अल्किन्स फॉर्म होतो, अल्केन फॉर्म होतो, सॉरी. नेक्स्ट ही रिॲक्शन नोन आहे तुम्हाला. रेड कलर ऑफ सोल्युशन ऑफ ब्रोमिन गेट डिसअपियर्ड, हे नोन आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. HClची ॲडिशन केलं, HXची ॲडिशन केलं. ओके, IMP रिॲक्शन आहे ही. ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. सपोज HC ट्रिपल बॉन्ड CH आहे. काय केलं आपण? HXची ॲडिशन केली. हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, हा सिमेट्रिकल आहे. आता सिमेट्रिकल असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. H2C डबल बॉन्ड CHX फॉर्म झाला. आता मात्र अनसिमेट्रिकल आहे. हा अनसिमेट्रिकल असल्यामुळं HX, दिस इज निगेटिव्ह पार्ट, दिस इज पॉझिटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्ट अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स. दिस इज दी प्रोडक्ट. सॉरी, हायड्रोजन कुठं ॲड होईल? ह्या कार्बनवरती. इट मीन्स CH3CHX अँड दिस वन इज जेमिनल डायहॅलाइड. काय फॉर्म होतो? जेमिनल डायहॅलाइड फॉर्म होतो. IMP आहे. ठीक आहे ना. ह्या जेमिनल डायहॅलाइडचं हायड्रोलायसिस केलं ना, अल्डिहाइड फॉर्म होतो. एक फर्दर रिॲक्शन दाखवतो मी तुम्हाला. ओके. ॲसिटिलीन घेतलं सपोज, HClची ॲडिशन करा. ठीक आहे ना. काय फॉर्म होतो? CH2 डबल बॉन्ड CHCl. अगेन ॲड करा HCl. काय फॉर्म होतो? CH3CHClCl 1,1 डायक्लोरो इथेन. करेक्ट. विच ऑन रिॲक्शन विथ ओके वॉटर. NaOH पण घेऊ शकता, वॉटर पण घेऊ शकताय. त्याला हायड्रोलायसिस म्हणतो आपण. बोथ Cl गेट रिप्लेस्ड बाय OH. Correct. CH3 CHOH and here it is OH. This is now unstable. Okay, yes, removes to form acetaldehyde, that is CH3CHO. लक्षात असू द्या, ही चेन रिॲक्शन आहे. ठीक आहे. दुसरी ॲडिशन केलं सपोज CH3C ट्रिपल बॉन्ड CH when reacts with what? HCl 2 times.
आता कुठं ॲडिशन होते सांगा बरं. फर्स्ट प्रोडक्ट काय फॉर्म होतो, CH3C, ठीक आहे, Cl डबल बॉन्ड CH2. इथं काय ॲड केलं, अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. मार्कोनिकोव्स रूल यूज केला आपण. फर्दर ॲडिशन करा. ओके, काय फॉर्म होतो, CCl CH3. ठीक आहे. हा कसा आहे, नॉन टर्मिनल आहे. आणि ह्याचं जर हायड्रोलायसिस केलं तुम्ही, ओके, ट्वाईस NaOH जर ॲड केला त्याच्यामध्ये, तर काय फॉर्म होतो, कीटोन फॉर्म होतो. कारण 2 OH येतात तिथं, 2 OH मधला H2O बाहेर पडतो. क्लिअर आहे. ठीक आहे. ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझन्स ऑफ H2SO4 HgSO4. ठीक आहे. हा HgSO4 जो आहे, H2SO4 जो आहे, ते कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात आणि वॉटरची ॲडिशन होते. HC ट्रिपल बॉन्ड CH when reacts with H2O. बरोबर आहे ना. ओके, हे कंपाऊंड्स यूज करायचं आहे तुम्हाला तिथं H+च्या प्रेझेन्समध्ये. समजते का. ओके, कॅटलिस्ट इथंच लक्षात ठेवा. 40% H2SO4, 1% HgSO4. वॉटरची ॲडिशन होते क्रॉस दिस बॉन्ड टू फॉर्म फर्स्ट विनाइल अल्कोहोल OH. करेक्ट. विच ऑन टायटोमरायझेशन gives what, CH3CHO. हा अल्डिहाइड फॉर्म करतो. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला अनसिमेट्रिकल अल्काईन दिलेलं असेल, करेक्ट, देन ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्स रूल. वॉटरची ॲडिशन होते. ऑक्सिजन कुठं असणार आहे, मिड कार्बनवरती. आता CH3COH डबल बॉन्ड CH2 विच ऑन टायटोमरायझेशन गिव्स कीटोन. IMP रिॲक्शन आहेत दोन्ही सुद्धा. ओके, शेवटी युजेस आहेत. युजेस बघा परत. नेक्स्ट वन, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. करेक्ट. ठीक आहे. बेन्झिन अँड बेन्झिन लाईक कंपाऊंड्सला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणतो आपण. बेन्झिनचा फॉर्म्युला आहे C6H6. ठीक आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये डिफरन्स काय आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन. पर्सेंटेज ऑफ कार्बन हायर असणार का, हायड्रोजन कमी असतात ना त्याच्यामध्ये. ॲलिफॅटिक कंपाऊंड्समध्ये हायड्रोजन हायर असतात ॲज कम्पेअर टू दी ॲरोमॅटिक. आता ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिकमध्ये बघा, मी ते दोन्हीचं स्ट्रक्चर्स देतो तुम्हाला. सपोज 6 कार्बन असतील, इथं 6 कार्बन असतील तर 6 हायड्रोजन असतात, 6H6. आणि जर अल्केन घेतला आपण C6H14, 14 हायड्रोजन्स आहेत. मग पर्सेंटेज कुठं आहे कार्बनचं जास्त, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये. दे बर्न विथ सुटी फ्लेम. सुटी फ्लेम तुम्हाला नावं देतात कंपाऊंडची, आणि विच ऑफ द फॉलोइंग बर्न विथ सुटी फ्लेम म्हणतात, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड बर्न विथ सुटी फ्लेम. दे बर्न विथ नॉन सुटी फ्लेम. नॉन सुटी फ्लेमनं कोण बर्न होतो, तर काय, येस, डेफिनेटली ॲलिफॅटिक कंपाऊंड. बरोबर आहे ना. दे आर सायक्लिक कंपाऊंड्स विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. डेफिनेटली. ओके, दे आर ओपन चेन कंपाऊंड्स. दे आर नॉट अटॅक्ड बाय द नॉर्मल ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट्स. का, स्टेबल असतात ना. नॉट अटॅक्ड. डेफिनेटली. दे आर इझिली अटॅक्ड. येस, ते ओपन चेन असतात, मोर रिॲक्टिव्ह असतात. ओपन चेन ॲलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणले त्याच्यामध्ये अल्काइन्स कुठले येऊ शकतात. ओके, डबल बॉन्डेड कार्बन कंपाऊंड्स येऊ शकतात, ट्रिपल बॉन्डेड येऊ शकतात, सिंगल बॉन्डेड येऊ शकतात. दे डू नॉट अंडरगो ॲडिशन रिॲक्शन. आता हे स्टेबल असल्यामुळं ना, KMnO4 सोबत असेल, Br2 सोबत असेल, डायरेक्ट ॲडिशन होत नाही, डिक्लरायझेशन होत नाही. ओके, तिथं काय एनर्जी लागते टू ॲड दी मॉलिक्युल्स इन टू इट. ॲडिशन रिॲक्शन दाखवत नाहीत, सबस्टिट्यूशन दाखवतात. दे फेफर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ते ॲडिशन दाखवतात. दे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन्स. डिक्लरायझेशन टेस्ट म्हणजेच काय, KMnO4ला डिक्लराईज करतात, Br2ला डिक्लराईज करतात. बरोबर ना. ओके, पण तिथं सबस्टिट्यूशन होत नाही. सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स गिव्ह सबस्टिट्यूशन रिॲक्शन ओनली. करेक्ट ना. ओके, पण अल्किन सबस्टिट्यूशन देत नाही, किंवा काय, अल्काइन सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करत नाही. अंडरस्टूड. स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. ठीक आहे ना. ओके, बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं आहे, दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन इन विच कार्बन डबल बॉन्ड्स किती आहेत, 3 आहेत. 3 पाय बॉन्ड्स. करेक्ट. इवन सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड्स पण विचारतात, त्याला केकुली स्ट्रक्चर म्हणतो आपण. ठीक आहे ना. आणि युजली रिप्रेझेंटेड, ओके, बाय बॉन्ड लाईन फॉर्म्युला इन दिस वे. ठीक आहे ना. ओके, आणि ॲक्च्युली ना इट इज इन रेझोनन्स. करेक्ट. ॲक्च्युअल स्ट्रक्चर हे नाही आहे बेन्झिनचं. ओके, ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय लिहितो आपण त्याच्यामध्ये, सर्कल लिहितो. करेक्ट ना. ओके, तो स्टेबल नाही आहे. हा, दिस इज द ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. पण मेकॅनिझमसाठी हे यूज करतो आपण. दीज आर रेझोनेटिंग फॉर्म्स ऑफ बेन्झिन. केकुली स्ट्रक्चर म्हणतो आपण.
ठीक आहे. येस. मग बेन्झिन जो आहे तो काय असतो, मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू दी ओपन चेन स्ट्रक्चर्स. करेक्ट का? त्याच्याकडं काय, हां आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय, दे शो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नॉट ओके न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. का? कारण काय त्याच्यावरती काय आहे, अशी इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. दिसते का तुम्हाला इलेक्ट्रॉन क्लाउड? हे खूप डिटेलमध्ये जात नाही, ओव्हर सांगत चाललो मी तुम्हाला. आणि प्रत्येक कार्बन कसं आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे, त्याच्यामुळे तिथं डबल बॉन्डवरती अटॅक करणं शक्य नाही आहे. रेझोनन्स थेरीमध्ये ओके रेझोनन्स एनर्जीचा विचार केला किंवा काय एनर्जीचा विचार केला ओके, तर हा मोर स्टेबल असतो ॲज कम्पेअर टू, त्याला रेझोनन्स हायब्रिड म्हणतो आपण. आणि दीज टू आर अनस्टेबल. ठीक आहे. रेझोनेटिंग फॉर्म्स म्हणतात त्याला, कॅनोनिकल फॉर्म्स म्हणतात. क्लिअर आहे हे? ठीक आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी वगैरे काय बघायची गरज नाही, फक्त बॉन्ड लेंथ बघा खूप महत्त्वाची आहे. इथं 1.54 अँगस्ट्रॉम युनिट असते, 1.39 अँगस्ट्रॉम युनिट असते ही बॉन्ड लेंथ. अंडरस्टूड? ठीक आहे. डबल बॉन्डची लेंथ किती आहे, 1.34 आहे. मग ह्या दोन्हीच्या मध्ये बॉन्ड लेंथ असते त्याची, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 1.54 आणि 1.39 आणि 1.34. बघा ह्या दोन्हीच्या मध्ये काय आहे, बॉन्ड लेंथ 1.39 अँगस्ट्रॉम युनिट आहे, कारण तो डबल बॉन्ड जो आहे तो डिलोकलायझिंग फॉर्ममध्ये असतो. ॲरोमॅटिक कॅरेक्टर्स किंवा हुकेल्स थेरी. ओके, तर ॲरोमॅटिकसाठी ओके रिक्वायरमेंट काय आहे, तो सायक्लिक असला पाहिजे. करेक्ट ना? येस, इट शुड बी सायक्लिक. सेकंड, प्लेनर असला पाहिजे. ठीक आहे. तिथं डिलोकलायझेशन असलं पाहिजे ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स हे महत्त्वाचं आहे, किंवा त्यालाच काय कॉन्जुगेशन म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. अँड शुड कंटेन ओके 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स where n is equal to 1, 2, 3, 4, 5 and so on. अलग लक्षात. तर तो ॲरोमॅटिक असतो. फॉर एक्झाम्पल बेन्झिन इटसेल्फ सायक्लिक आहे का? आहे. सगळ्या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत, म्हणजे सायक्लिक असला पाहिजे, प्लेनर असला पाहिजे, डिलोकलायझेशन असलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे कॉन्जुगेशन असलं पाहिजे, थोडक्यात अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असलं पाहिजे, कंटेन 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. करेक्ट ना? 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे कुठले? ठीक आहे. येस, बघा हे इथं घेऊया आपण एनची व्हॅल्यू, इथं घेऊया 4n+2 ओके एस पाय इलेक्ट्रॉन्स. ओके, एनची व्हॅल्यू जर 0 ठेवलं आपण, इथं 0 ठेवा, बरोबर. एनची व्हॅल्यू इथं 0 ठेवा या ठिकाणी. ओके, ही 0 होईल म्हणजे 2 पाय इलेक्ट्रॉन्स. 1 ठेवलं आपण इथं, एनच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी 6 पाय इलेक्ट्रॉन्स येतील. ठीक आहे. 2 6 2 ठेवलं तर किती येईल, 10 येईल पाय इलेक्ट्रॉन्स. 3 ठेवलं ओके 14. म्हणजे हा सिक्वेन्स जो लक्षात येतो ना तुम्हाला, 4चा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. 14 नंतर 18, 22, 26, 30. ठीक आहे. अँड सो ऑन. येते का लक्षात? मग हे बघायचं नाही तुम्ही, एनच्या व्हॅल्यूज चेक करायचं नाही, काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चेक करायचे, पाय इलेक्ट्रॉन्स. समजते ना? बेन्झिनमध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत चेक करा. नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इन बेन्झिन. सी हिअर ओके 2 + 2 + 2 6 पाय इलेक्ट्रॉन्स. सायक्लिक आहे, प्लेनर आहे, 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, सो इट इज अरोमॅटिक. करेक्ट. नॅप्थॅलिन चेक करू शकता तुम्ही. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे नॅप्थॅलिनमध्ये. येस, इट मीन्स 10 पाय इलेक्ट्रॉन्स. इट इज अगेन अरोमॅटिक. ठीक आहे ना? अँथ्रासिन अरोमॅटिक आहे. विचारलं जातं तुम्हाला ओके विच ऑफ द फॉलोइंग इज अरोमॅटिक, नॉन अरोमॅटिक, लाईक दिस. 14 काय येतील, पाय इलेक्ट्रॉन्स येतील. पाय इलेक्ट्रॉन्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे ना? विथ दॅट नॉन बेन्झिनॉइड्स, काय म्हणू शकता तुम्ही त्याला, नॉन बेन्झिनॉइड्स म्हणू शकताय. ठीक आहे. हा बघा इथं पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 + 2 + 2 6 पाय इलेक्ट्रॉन्स आले, 6 पाय इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. इथं प्लस चार्ज आहे, इथं डबल बॉन्ड आहे, कॉन्जुगेशनमध्ये प्लस चार्ज आहे, 2 पाय इलेक्ट्रॉन्स. दिस इज ऑल्सो अरोमॅटिक. क्लिअर आहे ना? ठीक आहे. कुठला अरोमॅटिक आहे कुठला नाही ओके हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. दिस इज पॉझिटिव्ह चार्ज, नॉन अरोमॅटिक, नॉन. दिस इज अरोमॅटिक. ठीक आहे. 6 पाय इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे, सायक्लिक असलं पाहिजे, कॉन्जुगेटेड असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतील ओके तर तो अरोमॅटिक असतो.
समजते? दिस इज पिरिडीन. पिरिडीन, पायरॉल, फ्युरॅन, ठीक आहे ना, हे सुद्धा काय असतात? ॲरोमॅटिक असतात. दिस इज एन, दिस इज अगेन ॲरोमॅटिक. कशामुळं? 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, रिंगमधले पाय इलेक्ट्रॉन्स घेतलं, लोन पेअर घेतलेली नाही आपण तिथं. लोन पेअर डिलोकलायझेशनमध्ये नसते तिथं. दिस इज पायरॉल. ठीक आहे, ह्या लोन पेअरला कन्सिडर करावं लागेल कारण डिलोकलायझेशन असते 6 पाय इलेक्ट्रॉन्स. फ्युरॅन, दिस इज ऑल्सो ॲरोमॅटिक, 6 पाय इलेक्ट्रॉन्स. कुठले कन्सिडर करायचे? ही एक पेअर कन्सिडर करायची, इंटरनल पेअर, अँड दिस 2 पाय बॉन्ड्स. सो दिस इज अगेन ॲरोमॅटिक. ठीक आहे, चेक करू शकता आता हे सगळे काय आहेत? ॲरोमॅटिक आहेत. नेक्स्ट, फ्रॉम सोडियम काय म्हणलं इथं? हां, मेथड्स ऑफ प्रिपरेशन फ्रॉम इथाईन trimerization. Yes, okay, ethine or acetylene when passed from red hot iron tube, then benzene is formed. Correct ना? Okay, ह्या रिएक्शन्स पाहिलं आपण, बेन्झिन फॉर्म होतो फ्रॉम सोडियम बेन्झोएट बाय डिकार्बोक्सिलेशन. ठीक आहे ना, डिकार्बोक्सिलेशनमध्ये काय यूज करतात? हे रिएजंट्स महत्त्वाचे आहेत. काय होतो? बेन्झिन फॉर्म होतो. ठीक आहे, येस, CO2 अँड व्हॉट, हां सॉरी, Na2CO3 इज फॉर्म्ड ॲज अ बाय प्रोडक्ट. काय यूज करतात तिथं? कॅल्शियम ऑक्साईड. करेक्ट ना? ह्या रिॲक्शन सांगायची गरज नाही तुम्हाला. आता तुम्ही फास्ट करत गेलं पाहिजे, ही प्रॅक्टिस करा फक्त या रिॲक्शन्सला. डिकार्बोक्सिलेशनमध्ये अल्केनसुद्धा डिकार्बोक्सिलेशननं फॉर्म होतो. फक्त काय असला पाहिजे इथं? अल्काइल ग्रुप असला पाहिजे. करेक्ट ना? ONA. विच ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम हायड्रॉक्साईड प्लस कॅल्शियम ऑक्साईड. दिस इज लाईम. काय म्हणू शकता? सोडा लाईम म्हणू शकता त्याला तुम्ही. व्हॉट इज दिस? सोडा लाईम. Correct. Which on removal of, okay, is Na2CO3 which forms benzene. बरोबर आहे ना? ओके. फ्रॉम फिनॉल कुठलाही घेऊ शकता, इथं सबस्टिट्युएंट पण देऊ शकतात तुम्हाला त्याच्यावरती. फिनॉल, झिंक ॲड करा फिनॉलमध्ये, बेन्झिन फॉर्म होतो. ठीक आहे, दीज आर सम फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ओके, ॲडिशन रिॲक्शन्स. तर ॲडिशन रिॲक्शन्स ह्या ड्रास्टिक कंडिशनला होतात जनरली. ओके, कारण काय? कुठलाही सबस्टन्स इझिली ॲड होत नाही. एकतर लाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरिनेशन करू शकता तुम्ही. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ बेन्झिन हेक्साक्लोराइड. दिस इज द गॅमा आयसोमर ऑफ बेन्झिन. ठीक आहे ना, त्यालाच गॅमॅक्झिन म्हटलं जातं किंवा लिंडेन म्हटलं जातं, विच इज युज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड. ठीक आहे ना? ओके, विचारला जातो हा क्वेश्चन तुम्हाला. बेन्झिन हेक्साक्लोराइड, दॅट इज गॅमॅक्झिन ऑर लिंडेन, विच इज फॉर्म्ड बाय ॲडिशन ऑफ Cl2. आता ही ॲडिशन कशी आहे? फ्री रॅडिकल ॲडिशन आहे. ठीक आहे ना, फ्री रॅडिकल ॲडिशन, नोट करून ठेवा ते. नेक्स्ट, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता ॲडिशन जे आहे ते हाय टेम्परेचरला इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. निकेल यूज करतात जनरली. हा रेनी निकेल असतो, रेनी निकेल. ओके, येस, आणि काय? हाय टेम्परेचर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲडिशन टेक्स प्लेस अक्रॉस दिस 3 बॉन्ड्स. ॲडिशन ऑफ ओझोन, ओझोनोलायसिस सारखीच रिॲक्शन होते इथं. ह्या तिन्ही बॉन्ड्सवरती, डबल बॉन्डवरती काय करायचं तुम्हाला? ओझोनोलायसिस करायचं आहे. बॉन्ड ब्रेक करा, ऑक्सिजन लिहा, बॉन्ड ब्रेक करा, ऑक्सिजन लिहा प्रत्येक ठिकाणी. ओके, यू विल गेट दी प्रोडक्ट. बरोबर आहे ना? ओके, दिस इज बेन्झिन. 1 2 3, हे तिन्ही बॉन्ड ब्रेक करा, सॉरी, आणि काय लिहा? ऑक्सिजन्स. 1 2 3 4 5 6. हे तर लक्षात आहे. ओके, मग एक कंपाऊंड जो आहे तो कसा फॉर्म होतो? दिस इज कॉल्ड ॲज अ ग्लायकोसाल. असे किती फॉर्म होतात? 3 फॉर्म होतात. सियर ग्लायकोसाल आहे का लक्षात? ओके, त्यालाच इथेन डायोलसुद्धा म्हणू शकता तुम्ही, सॉरी डायल म्हणू शकता. सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, डेफिनेटली दे शो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. समजते ना? कुठल्या रिॲक्शन दाखवतात ते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. कुठले ग्रुप आणू शकताय? Cl आणू शकताय, Br आणू शकताय, NO2 आणू शकताय, SO3 आणू शकताय, R आणू शकताय, COR आणू शकताय. समजते ना? ओके, तसा बराच पार्ट एक्सक्लुडेड पण आहे. ओके, एक्सक्लुडेड पार्ट तुम्हाला सांगतो त्याच्यामधला कुठला आहे बघा. हायड्रोकार्बन्समध्ये इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ अल्केन्स एक्सक्लुडेड आहे. फ्री रेडिकल मेकॅनिझम ऑफ हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स एक्सक्लुडेड आहे. कंबशन रिॲक्शन एक्सक्लुडेड आहे. ठीक आहे, रिफॉर्मिंग एक्सक्लुडेड, पायरोलायसिस एक्सक्लुडेड आहे, इंडस्ट्रियल सोर्स ऑफ अल्केन्स एक्सक्लुडेड आहे, स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन एक्सक्लुडेड आहे पार्ट. ठीक आहे ना, एवढा पार्ट कसा आहे? एक्सक्लुडेड आहे.
येस, सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. हॅलोजिनेशन, फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजिनेशन इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ लेविज ॲसिड. LCl3 ॲड करू शकताय, FeCl3 ॲड करू शकताय, Fe ॲड करू शकताय, बट इन डार्क. का? कारण रिॲक्शन जर तुम्ही इन प्रेझन्स ऑफ लाईट केला तर ही रिॲक्शन होते इन प्रेझन्स ऑफ लाईट. Cl2 ॲड होतो अक्रॉस दी ऑल बॉन्ड्स आणि काय बेन्झीन हेक्साक्लोराइड फॉर्म करतो. टू अवॉइड दॅट दॅट रिॲक्शन इज कॅरिड आउट इन डार्क. काय होतं इथं सबस्टिट्यूशन होतं, 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय Cl. आता इथं महत्त्वाचं काय आहे की बाबा इलेक्ट्रोफाईल काय फॉर्म होतो, तर Cl प्लस इलेक्ट्रोफाईल असतो. हे इम्पॉर्टंट आहे. दॅट इज कॉल्ड एज अ क्लोरोनियम आयन. नाव पण विचारू शकतात तुम्हाला, क्लोरोनियम आयन. ठीक आहे ना. मेकॅनिझम दाखवलेली आहे तुम्हाला इथं. फर्स्ट ऑफ ऑल FeCl3 व्हेन रिॲक्ट्स विथ CS हा बॉन्ड ब्रेक होतो, करेक्ट, आणि Cl2 प्लस फॉर्म होतो, FeCl4 मायनस फॉर्म होतो, करेक्ट. हे मेकॅनिझममध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं मी. ब्रोमिनेशन FeBr3 यूज केलं, सेम रिॲक्शन होते. येस, इथं Br प्लस काय असतो, इंटरमिडिएट असतो, इलेक्ट्रोफाईल म्हणा त्याला. व्हॉट इज दिस, इलेक्ट्रोफाईल. सेम वेना रिॲक्शन आहे, सांगायची काही गरज नाही इथं तुम्हाला. ठीक आहे. आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. आयोडिनेशन ऑफ बेन्झीन इज नॉट पॉसिबल ॲज इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे ना. आयोडिनेशन रिव्हर्सिबल असल्यामुळे नॉट पॉसिबल म्हटलं आहे. विथ एक्सेस ऑफ क्लोरीन. आता आयोडिनेशन कॅरी आउट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज करू शकता. क्लोरिनेशन केलं अनहायड्रस Cl3च्या प्रेझन्समध्ये 6 क्लोरीन, एक्सेस जर क्लोरीन घेतलं असेल, ऑल हायड्रोजन्स गेट रिप्लेस्ड. त्याला हेक्साक्लोरोबेन्झीन म्हणलं जातं. बेन्झीन हेक्साक्लोराइड इज डिफरंट आणि हेक्साक्लोरोबेन्झीन इज डिफरंट. दोन्ही इज डिफरंट आहेत. कारण काय, बेन्झीन हेक्साक्लोराइडमध्ये काय आहेत, हायड्रोजन्स आहेत. लक्षात येते ना. हायड्रोजन क्लोरीन. तिथं डबल बॉन्ड नाही, पण काय हेक्साक्लोरोबेन्झीनमध्ये मात्र काय आहे, डबल बॉन्ड आहे. खूप केअरफुली स्टडी करावं लागेल. नायट्रेशन. नायट्रेशनमध्ये काय होतं, हायड्रोजन गेट रिप्लेस्ड बाय वॉट, NO2 ग्रुप. H2O बाहेर पडतो. H प्लस OH कंबाईन्स टू फॉर्म H2O इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2. बघा, नायट्रेशनसाठी काय यूज करतात, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, करेक्ट. NO2 कम्स आउट. काय बाहेर पडलं, वॉटर मॉलिक्यूल. हिअर ऑल्सो H अँड OH कंबाईन्स टू फॉर्म H2O. मी एकत्र दाखवलं ह्याला. ठीक आहे. दिस SO3H ग्रुप अटॅच टू दिस कार्बन टू फॉर्म बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. क्लिअर. फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन, इथला हायड्रोजन आणि Cl गेट रिमूव्ह टू फॉर्म HCl अँड CH3 अटॅच टू दिस बेन्झीन रिंग. CH3 कुठं अटॅच होतो, बेन्झीन रिंगला. आणि इथं इलेक्ट्रोफाईल कोण असतो, CH3 प्लस असतो. लक्षात ठेवा, CH3 प्लस इज द इलेक्ट्रोफाईल. आणि सल्फोनेशनमध्ये SO3 इज द इलेक्ट्रोफाईल. हे सगळे इलेक्ट्रोफाईल्स करून घ्यायचे, कुठले इलेक्ट्रोफाईल्स आहेत. ठीक आहे ना. इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. पण फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये R प्लस म्हणजे अल्कायल ग्रुप काय असतो, कार्बोकेटायन जो आहे तो इलेक्ट्रोफाईल असतो. ठीक आहे. आणि फ्रेडल-क्राफ्ट असायलेशनमध्ये काय की असायलियम आयन इलेक्ट्रोफाईल असतो. दिस इज असायलियम आयन. क्लिअर. ठीक आहे. H गेट रिप्लेस्ड बाय वॉट, CH3CO. समजलं ना. इथला H जो आहे बेन्झीनवरचा तो रिप्लेस होतो. ठीक आहे. मग तुम्ही एकतर अनहायड्राइड यूज करू शकताय किंवा असाइल ॲसिटिल क्लोराइड यूज करू शकताय. ठीक आहे. रिवाइज करा ह्या रिॲक्शन सगळ्या व्यवस्थित. कंबशन रिॲक्शन सेम वेनं होते. कंबशन रिॲक्शन नो डाऊट. स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन, त्याच्यामध्ये मोनो सबस्टिट्युटेड बेन्झीन्स IMP आहेत. त्याच्यामध्ये 2 ग्रुप्स असतात, एकतर काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स, करेक्ट ना. ठीक आहे. आता जर का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील तर रिॲक्शन कुठं होते, एकतर ऑर्थो पोझिशनला, अदरवाईज पॅरा पोझिशनला. समजतंय का. हा ऑर्थो प्रोडक्ट आहे, हा मेटा प्रोडक्ट आहे, पॅरा प्रोडक्ट आहे. मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असतील, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप जर असतील, दिस आर दी ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. मग रिॲक्शन ह्या केसेसमध्ये कुठं होते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि जर हे रेझोनन्स दाखवलेलं आहे, जिथं मायनस चार्ज फॉर्म होतो ना, त्या पोझिशनला काय होते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. बघा इथं मायनस चार्ज कुठं कुठं फॉर्म झालेलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक. हे मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स आहेत. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स, ग्रुप जे आहेत, जर बेन्झीन रिंगवरती असेल तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्या आहेत त्या कुठं होतात, मेटा पोझिशनला होतात. कारण काय, इथं अर्थोपॅरा पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज येतो. बघा इथं पॉझिटिव्ह चार्ज,
मेटा पोझिशन डज नॉट अफेक्ट, पण काय अर्तो आणि पॅरा पोझिशनचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते ह्या केसमध्ये कमी होते, म्हणून तिथून अटॅक करू शकत नाही, म्हणून मेटा पोझिशनवरनं तो अटॅक करतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स खूप महत्त्वाचे आहेत इन केस ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. नेक्स्ट इज कार्सिनोजेनिसिटी अँड टॉक्सिसिटी. आता बेन्झिन किंवा बेन्झिन लाईक कंपाऊंड जे आहेत, ठीक आहे, मेन कन्स्टिट्युएंट काय असतो किंवा काय पॅरेंट कोण असतो त्याच्यामध्ये, बेन्झिन रिंग असतो. अँड दीज कंपाऊंड्स कॉज कॅन्सर कॉझिंग एजंट म्हणतात. बघा बेन्झिनला काय म्हणलं आहे, दी मदर ऑफ ऑल कार्सिनोजन. जे काय कार्सिनोजेनिक एजंट्स आहेत ना, त्याच्यामध्ये मदर कोण आहे तर काय, बेन्झिन. येतं लक्षात. लार्ज नंबर ऑफ कार्सिनोजन्स हॅव स्ट्रक्चर्स, दोज इन्क्लूड बेन्झिन रिंग. Several polycyclic aromatic compounds containing more than 2 fused benzene rings are produced by incomplete combustion of tobacco. बघा, टोबॅको कॉजेस कॅन्सर असं लिहिलेलं असतं तरी सुद्धा खातात ना लोक. मग टोबॅकोमध्ये काय इनकम्प्लीट कंबशन झालं तर काय होतं, कॅन्सर होऊ शकतो. कारण काय, त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग्स असतात, म्हणजे कंपाऊंड्स कंटेनिंग बेन्झिन रिंग. कोलमध्ये बेन्झिन रिंग असतात, बरोबर ना, अरोमॅटिक कंपाऊंड्स असतात त्याच्यामध्ये, आणि पेट्रोलियम ऑल्सो. मग ह्या कंपाऊंड्सपासनं काय करायचं तुम्हाला, हे कंपाऊंड जनरली अवॉइड करायचे आहेत. काय होतं इन लिव्हर, बघा, बेन्झिन इज ऑक्सिडाइज्ड टू ॲन इपॉक्साईडमध्ये ऑक्सिडाइज होतो तो. बेन्झोपायरीन इज कन्व्हर्टेड इन टू ॲन इपॉक्सिडाल, त्याला पायरॅन रिंगसुद्धा म्हणू शकता तुम्ही. दीज सबस्टन्सेस आर कार्सिनोजेनिक कॅन रिॲक्ट विथ DNA सोबत रिॲक्ट होतात, विच कॅन इंड्यूस काय करतात ते, इंड्यूस म्युटेशन लिडिंग टू दी अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ कॅन्सर सेल्स. म्युटेशन होतं म्हणजे काय, कॅन्सर सेलची ग्रोथ होते, अनवॉन्टेड ग्रोथ होते. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅन्सर म्हणतो. ठीक आहे. आता जनरली बेन्झिन रिंग जर असेल कंपाऊंड्समध्ये, ते जनरली काय असतात, कार्सिनोजेनिक असतात. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग हायड्रोकार्बन्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स डिस्कस करूया. ठीक आहे. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.